जय हिंद मित्रांनो, नमस्ते. तर बघा यू पी एस सीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण खूप इम्पॉर्टंट राहतं. जसं जी मुलं एम पी एस सीचा अभ्यास करत असताना प्रश्नपत्रिकेचा बेस पकडून काय वाचायला पाहिजे काय सोडायला पाहिजे हे जसं एम पी एस सीसाठी आवश्यक आहे तसंच यू पी एस सीसाठी पण आवश्यक आहे. आता ही एक लेक्चर सिरीज आहे. या लेक्चर सिरीजमध्ये मी 2011 पासून 2020 पर्यंतच्या ज्या यू पी एस सीच्या पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत, यू पी एस सी पूर्वपरीक्षा, तर या यू पी एस सी पूर्वपरीक्षेची जे प्रश्नपत्रिका आहेत ना, जी एसची प्रश्नपत्रिका मी म्हणत आहे, तर या जी एसच्या प्रश्नपत्रिकेला थोडं मी इलॅबोरेट करणार आहे, म्हणजे थोडं एक्सप्लेन करणार आहे की प्रश्न कुठून आलेले आहेत, त्याचबरोबर आपल्याला अभ्यास करत असताना कशावरती भर द्यायला पाहिजे, असे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी या लेक्चर सिरीजमध्ये सांगणार आहे. आजच्या या लेक्चर्समध्ये आपण काय करणार आहोत, 2011ची जी जी एसची प्रश्नपत्रिका आहे, या जी एसच्या प्रश्नपत्रिकेमधील आणि आपण अभ्यास करत असताना आपण कोणत्या कोणत्या विषयाला किती वेटेज देऊन अभ्यास केला पाहिजे, कोणते कोणते पॉईंट्स खूप इम्पॉर्टंटली वाचले पाहिजेत, तर त्याच्यावरती आपण भर देणार आहोत. अशाच प्रकारे 2012, 13, 14 अप टू 2020 पर्यंतच्या प्रत्येक जी एसच्या प्रश्नपत्रिकेचं आपण काय करणार, थोडं विश्लेषण करणार आहे आणि कशावरती भर दिला पाहिजे ते समजून घेणार आहे. बघा, जर 2011ची यू पी एस सी जी एसची प्रश्नपत्रिका बघितली तर याच्यामध्ये बघा डिफरंट वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवरती त्यांनी टार्गेट केलेलं होतं. याच्यामध्ये मी सब्जेक्ट्स पहिला घेतला तर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आपण घेतला, इकॉनॉमिक्स. तर इकॉनॉमिक्समधून 19 प्रश्न आलेले होते बघा. आता जे इकॉनॉमिक्समधील जे 19 प्रश्न होते, आता या प्रश्नांना थोडं डिव्हाइड केलं तर जास्त भर कशा वरती होता तो आपल्याला दिसून येईल बघा. एक म्हणजे बँकिंग सेक्टर जो आहे, या बँकिंग सेक्टरमधून जवळजवळ 4 क्वेश्चन आलेले होते बघा. मग आपल्याला अभ्यास करत असताना बँकिंग सेक्टरवरती भर दिला पाहिजे. आता बँकिंग सेक्टर म्हटल्यानंतर काय आलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, त्याचबरोबर शेड्युल्ड बँक काय असतात, नॉन शेड्युल्ड बँका काय असतात, इंटरनॅशनल बँक्स ज्या आहेत, आय एम एफ असतील, वर्ल्ड बँक असेल, तर या बँकांना पण बघणं काय गरजेचं आहे. एक बँकिंग सेक्टर झाला. दुसरा जो आहे तो डिसइन्व्हेस्टमेंट जी आहे, निर्गुंतवणूक आपण म्हणतोय ना, या डिसइन्व्हेस्टमेंटवरती पण प्रश्न आलेले होते बघा. एकूण याच्यावरती एक क्वेश्चन आला होता, पण हा जरी 2011ला आला असला तरी आजच्या घडीला बघितला 2021 किंवा 2022ची तयारी करणारे जे स्टुडंट आहेत त्यांनी डिसइन्व्हेस्टमेंटला थोडं व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कारण आता गव्हर्नमेंट काय करत आहे की खाजगीकरणाला प्रमोट करत आहे. ज्या अर्थी खाजगीकरणाला प्रमोट करत असेल त्या अर्थी आपल्याला गव्हर्नमेंट डिसइन्व्हेस्ट करत आहे गव्हर्नमेंट सेक्टरमधून, म्हणजेच खाजगी ज्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना प्रमोट करत आहे. याचा अर्थ आपल्याला डिसइन्व्हेस्टमेंटला व्यवस्थित बघणं पण गरजेचं आहे. म्हणजे 2011ला जसं याच्यावरती प्रश्न आला होता तसा 2021ला येऊ शकतो, 22ला येऊ शकतो बघा. आणि त्याच्यानंतर पण बऱ्याच ज्या एक्झाम झालेल्या आहेत 2011 पासून 20 पर्यंत, त्याच्यामध्ये पण डिसइन्व्हेस्टमेंटवरती प्रश्न आलेला आहे. नंतर तिसरा जो इथं टॉपिक महत्त्वाचा जो इकॉनॉमिक्स मला सब टॉपिक म्हणजे जनरल इकॉनॉमिक्स जे आहे. आता जनरल इकॉनॉमिक्समध्ये काय काय येतं बघा, की याच्यामध्ये बघा सी आर आर काय आहे, एस एल आर काय आहे, म्हणजे बँकिंग सेक्टर संदर्भातला आला. नंतर पॉवर्टी, दारिद्र्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारलेले जाऊ शकतात. त्याच्यानंतर इकडचा जो भाग आहे की बघा इकॉनॉमिकच्या बेसिक कन्सेप्ट्स काय आहेत वगैरे, तर हे जनरल इकॉनॉमिक्समध्ये आहेत. आणि ह्या जनरल इकॉनॉमिक्सवरती 14 क्वेश्चन आले होते बघा. टोटल 14 प्रश्न जनरल इकॉनॉमिक्सवरती आले होते. म्हणजे 2011मध्ये 19 प्रश्न हे इकॉनॉमिक्समधून आलेले होते. आता दुसरा जो इथे विषय येत आहे तो आहे पॉलिटी. आता पॉलिटीवरती जास्त भर नव्हता, इथं 9 क्वेश्चन पॉलिटीमधून आलेले होते. पण पॉलिटीमध्ये एक ॲप्लाइड पॉलिटीचा एक प्रकार राहतो बघा. ॲप्लाइड पॉलिटी म्हणजे काय आहे की बघा तुम्हाला एक असा केस दिला जाऊ शकते, केस स्टडी दिली जाऊ शकते आणि असं झालेलं आहे आणि या व्यक्तीनं मतदान केलेलं आहे, तर हा मतदानाचा अधिकार जो आहे तो मूलभूत हक्कांच्या मध्ये येतोय, मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये येतोय का मूलभूत कर्तव्यांच्या मध्ये येतोय, असं एक ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन तयार केला जाऊ शकतो. यालाच ॲप्लाइड पॉलिटी म्हटलं जातं. आता याच्यामधला एक क्वेश्चन आला होता ॲप्लाइड पॉलिटीमधला. दुसरा जो आहे तो बजेट. आता बजेट हा इकॉनॉमिक्समध्ये पण येतोय आणि पॉलिटीमध्ये पण येतोय. बजेटवरती 2 क्वेश्चन आलेले होते बघा इथं. नंतर तिसरा जो आहे तो सेंटर आणि स्टेट रिलेशन आहे, केंद्र आणि राज्य संबंधाच्या बाबतीमध्ये 3 क्वेश्चन आलेले होते बघा. त्याच्यानंतर चौथा जो याच्यामध्ये टॉपिक येत आहे तो फंडामेंटल ड्युटीज, यालाच आपण म्हणतो मूलभूत कर्तव्य जे आहेत. तर या मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न 1 आलेला होता. आणि पंचायत राज जे आहे या पंचायत राजवरती 2 क्वेश्चन आलेले होते, म्हणजे 73 नंबरची घटना दुरुस्ती, त्याचबरोबर 74 नंबरची घटना दुरुस्ती. तर याच्या संदर्भातले प्रश्न आलेले होते बघा. म्हणजे पॉलिटीमधून 9 क्वेश्चन आलेले होते 2011च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्यांनी भर देत असताना या टॉपिकवरती भर दिलेला होता बघा. त्यामुळे आपल्याला पुस्तकामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा हे टॉपिक्स काय करायचे, स्टार करायचे आहेत आणि वाचून काढायचे आहेत.
जर तुम्ही जे सांगतोय तेवढेच टॉपिक केले, पूर्ण पुस्तक वाचायची गरज पडत नाही आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्सच आपल्याला काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट जो आहे सायन्स अँड टेक, म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानावरती पण बऱ्यापैकी भर होता बघा. 12 क्वेश्चन्स आले होते 2011च्या क्वेश्चन पेपरमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावरती. आता हे जे 12 क्वेश्चन होते याच्यामधला प्रत्येक सब टॉपिक जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता बायोटेक्नॉलॉजीवरती प्रश्न विचारला जातो. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, जेनेटिक इंजिनिअरिंग काय आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग संदर्भातले क्वेश्चन्स राहतील. बायोटेक्नॉलॉजीचा सब टॉपिक्स जे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो पहिल्यांदा आपल्याला बायोटेक्नॉलॉजी बघितली पाहिजे आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत ते कव्हर करायचं आहे. याच्यावरती 2 क्वेश्चन आलेले होते बघा. नंतर दुसरा जो आहे तो कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशनवरती पण बघा, म्हणजे रेडिओ वेव्ज काय राहतात, स्टेशनरी वेव्ज काय राहतात, वेवलेंथ म्हणजे काय असतं, बेसिक आहे, फिजिक्सचा भाग येत आहे. हे बेसिक्स पण आपल्याला काय पाहिजे तर माहिती पाहिजे बघा. कम्युनिकेशनवरती एक क्वेश्चन आलेला होता बघा. नंतर तिसरा जो आहे तो एनर्जी. आता एनर्जी म्हणजे काय, कन्व्हेन्शनल एनर्जी, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी काय असते, पारंपरिक ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा काय असते, मग त्याचं ॲप्लिकेशन काय असतं, सोलार एनर्जी काय आहे, विंड एनर्जी काय आहे, तर बेसिक आहेत. या बेसिक गोष्टी पण आपल्याला समजून घेणं काय गरजेचं आहे. याच्यावरती 2 क्वेश्चन आलेले होते बघा. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती क्वेश्चन आला होता, म्हणजे वायफाय आणि आपण जे ब्लूटूथ वापरतो त्याच्यामधला डिफरन्स काय आहे, ब्लूटूथ आणि वायफायचं ॲक्च्युली इंटरनल कनेक्शन काय आहे का नाही आहे, तर याच्यावरचा प्रश्न. एनर्जीवरती 2 प्रश्न आले होते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती 3 क्वेश्चन आलेले होते. त्याचबरोबर 5वा जो आहे तो सॅटेलाईटच्या बाबतीमध्ये. आता सॅटेलाईट जे आहेत हे काय सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ह्याच्यावरती प्रश्न येतो. त्यामुळे सॅटेलाईटवरती एक क्वेश्चन आलेलं होतं. प्रत्येक पेपरला ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. सो सॅटेलाईट कम्युनिकेशन वगैरे आहे तर ते आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि 6वा जो आहे तो थोडे मिसलेनियस, म्हणजे मिक्स्ड क्वेश्चन, की जो सायन्स अँड टेकला पण संदर्भात आहे आणि इतर मुद्द्यांना पण संदर्भात आहे, करंटला धरून मी म्हणेल. तर त्याच्यावरती असे 3 क्वेश्चन आलेले होते. असं हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बाबतीमधील क्वेश्चन्स होते बघा. ठीक आहे. मग आपल्याला अभ्यास करत असताना बायोटेक्नॉलॉजीवरती भर द्यायचा आहे, कम्युनिकेशनवरती भर द्यायचं आहे, एनर्जी आहे त्याच्यावरती भर द्यायचं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॅटेलाईट आणि मिसलेनियस म्हणजे थोडक्यात करंट अफेअरला धरून थोडं सायन्स अँड टेक्नॉलॉजी बघायचं आहे. आता सायन्स अँड टेकचा आजच्या घडीचा क्वेश्चनचा पॅटर्न जर बघितला तर तो पॅटर्न जो आहे तो करंट ओरिएंटेड आहे. करंटला जे काय घडत असतं बघा, तुम्ही जर मागच्या 1 वर्षाचं करंट अफेअर व्यवस्थित वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की करंटला धरून सायन्स अँड टेकमध्ये जे घडलेलं असतं त्यालाच थोडं डायनॅमिक आणि स्टॅटिक एकत्रित करून प्रश्न तयार केले जातात बघा. सो स्टॅटिक म्हणजे काय की पुस्तकातला भाग. आता सोलार एनर्जी चेंज होणार आहे का नाही आहे, पण सोलार एनर्जीच्या बाबतीमध्ये काही ॲडव्हान्स फीचर्स आलेले असतील तर ते टेक्नॉलॉजीमध्ये गेले आणि टेक्नॉलॉजी असेल तर ती करंट अफेअरमध्ये येणार आहे आणि ती करंट अफेअरला धरून त्याच्या संदर्भातले क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. आपण इकॉनॉमिक्स बघितला, पॉलिटी बघितला, सायन्स अँड टेक बघितला. हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये आता हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये एकूण 11 क्वेश्चन्स हिस्ट्रीमधून आलेले होते. फक्त त्यांनी काय केलं की एन्शियंट हिस्ट्री जी आहे आणि जी मॉडर्न हिस्ट्री जी आहे याच्यावरती भर दिला होता बघा. 2011च्या पूर्वपरीक्षेची जी प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये एन्शियंट हिस्ट्रीमधून 3 क्वेश्चन, मॉडर्न हिस्ट्रीमधून 8 क्वेश्चन आलेले होते. मॉडर्न हिस्ट्रीला तर करावंच लागणार आहे. एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्री जी आहे त्याला अलीकडे थोडा त्याच्यावरती जोर द्यायला लागलेले आहेत. आता एन्शियंट हिस्ट्रीमध्ये काय असणार आहे बघा, हडप्पा सिव्हिलायझेशन आहे, हडप्पा सिव्हिलायझेशन असेल, त्याचबरोबर त्यालाच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पण म्हटलं जातं. नंतर बौद्ध धर्म असेल, त्याचबरोबर जैन धर्म असेल. ठीक आहे, हे बेसिक आहेत. नंतर भक्ती मुवमेंट असेल, त्याचबरोबर सुफी मुवमेंट आहे, तर ते एन्शियंट हिस्ट्रीमध्ये येतात. आणि मॉडर्न हिस्ट्री जी आहे ती आपल्याला माहिती आहे. मॉडर्न हिस्ट्री म्हणजे अप टू द 1857च्या उठावापासून 1947पर्यंत जे काही घडलं ते आणि त्याच्या अगोदरचा कार्यकाळ, मग युरोपियन सत्ता भारतात कशी आली, त्याचबरोबर ब्रिटिशांनी राज्य प्रसार कसा केला त्यांच्या साम्राज्याचा, त्याच्या अगोदर मुघलांच्या सत्तेच्या बाबतीमध्ये, नंतर मुघलांची सत्तेचा ऱ्हास, नंतर त्याच्यानंतर मराठा साम्राज्य असेल, नंतर राजपूत साम्राज्य असेल, शीख साम्राज्य असेल, या सगळ्या साम्राज्यांना मॉडर्न हिस्ट्रीमध्ये थोडं काउंट केलं जातं. म्हणजे 1707 पासून जरी घेतलं तरी तो मॉडर्न हिस्ट्रीचा भाग आपण कन्सिडर केला जाऊ शकतो. म्हणजे याच्यावरती पण भर द्यायचा आहे. आता मिडिवल हिस्ट्रीवरती इथं प्रश्न विचारला नाही, याचा आता परत प्रश्न विचारला जाणार नाही आहे का? नाही, मिडिवल हिस्ट्रीवरती प्रश्न विचारले जातात. जसं गुप्ता घराणं असेल, गुप्ता घराणं म्हणजे ते एन्शियंट हिस्ट्रीचाच काही भाग येत आहे. त्याच्यानंतरचा जो म्हणजे लेटर गुप्ताचा जो भाग असेल तो, नंतर पल्लवा घराणं असेल, मग चोल डायनेस्टी वगैरे असेल, ठीक आहे, तर पाल डायनेस्टी वगैरे असेल, तर हे येत आहे ते मिडिवल हिस्ट्री एन्शियंट हिस्ट्रीचं मिक्सचरचा भाग येत आहे बघा. ते पण लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे, म्हणजे ते वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे
इतिहासाचा भाग आपल्याला इथे समजून घेतलेला आहे. एन्व्हायरमेंट पण खूप इम्पॉर्टंट राहतं बघा. एन्व्हायरमेंट, आता एन्व्हायरमेंटवरती एकूण 15 क्वेश्चन आले होते बघा. आता 15 क्वेश्चनपैकी बेसिक एन्व्हायरमेंटचा जो भाग असतो ना, बेसिक एन्व्हायरमेंट म्हणजे जसं अन्न साखळी वगैरे आहे, तर त्याच्यावरती एक क्वेश्चन आला होता बघा. नंतर ॲग्रिकल्चर, आता हा ॲग्रिकल्चर याच्यावरती एक क्वेश्चन आला होता. काय होतं बघा, एन्व्हायरमेंट प्लस जॉग्राफी जर एकत्रित केलं तरी क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे तर 15 आणि जॉग्राफीचे 16-17 असे जर एकत्रित केले तर 30-35 क्वेश्चन या एकाच विषयातून जात आहेत. दोघांना एकत्रित केलं कारण इंटररिलेटेड आहे, ते दोन सब्जेक्ट जे आहेत ना हे एकमेकांशी संदर्भात आहे. ठीक आहे. नंतर ॲग्रिकल्चरवरती एक क्वेश्चन आला होता. नंतर जनरल किंवा मी म्हणाल की बायोडायव्हर्सिटी जो आहे, या बायोडायव्हर्सिटीवरती बघा 7 क्वेश्चन आले होते. बायोडायव्हर्सिटीवरती प्रश्न विचारले जातात. बायोडायव्हर्सिटीवरती विचारतात, इकोसिस्टीमवरती प्रश्न विचारले जातात. नंतर क्लायमेट चेंजचा जो भाग आहे बघा, क्लायमेट चेंज हा पण एक याचा जिओग्राफीचा भाग आहे, पण एन्व्हायरमेंट संदर्भात प्रश्न विचारले होते. मग क्लायमेट चेंज जो आहे, मग कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीमध्ये विचारलं जाऊ शकतं, कार्बन मोनॉक्साईडच्या बाबतीमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यावरती 4 क्वेश्चन होते. आणि मग मिक्स्ड जे क्वेश्चन होते बघा, मिक्स्ड, तर ते किती होते, 2 क्वेश्चन होते एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये. असे टोटल किती, तर 15 क्वेश्चन जे होते एन्व्हायरमेंट संदर्भातले विचारण्यात आलेले होते बघा. मग एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असताना आपल्याला बायोडायव्हर्सिटीला टार्गेट करायला पाहिजे. त्याचबरोबर जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये जे कॉमन दुवे जे आहेत, कॉमन पॉईंट्स जे आहेत ना, त्यांना आपण एकत्रित अभ्यासणं काय तर गरजेचं आहे बघा. आता नेक्स्ट जो विषय येत आहे तो आहे जॉग्राफी. आता जॉग्राफीच्या बाबतीमध्ये विचार केला तर एकूण 11 क्वेश्चन आले होते बघा. जॉग्राफीमध्ये 11 क्वेश्चन्स आले होते. आता हे 11 क्वेश्चन्स कशा संदर्भात होते बघा. एक क्लायमेटच्या बाबतीमध्ये, हा तर प्रश्न राहतोच. क्लायमेटच्या बाबतीमध्ये 2 क्वेश्चन होते आणि विचारले जातात, त्यामुळे क्लायमेटला स्किप करू शकत नाही. म्हणजेच वेस्टर्लीज काय असतात, ईस्टर्लीज काय असतात, पाऊस कसा पडतो, हवामानमध्ये बदल कसा होत असतो, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, हवेचा प्रभाव कुठून कुठे असतो, यल निनो इफेक्ट काय असतो, ला निनो इफेक्ट काय असतो, ते क्लायमेटच्या बाबतीमध्ये येत आहेत ना. नंतर दुसरा जो आहे तो कमर्शियल जॉग्राफी आहे. आता कमर्शियल जॉग्राफी जो आहे यालाच आपण आर्थिक भूगोल पण म्हणतो. आता आर्थिक भूगोलच्या बाबतीमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारची नगदी पिकं घेतली जातात. मग नगदी पिकं कोणत्या कोणत्या भागामध्ये कोणती कोणती घेतली जातात हे विचारलं जाऊ शकतो. ज्यूट कुठं घेतलं जाऊ शकतं, कापूस कुठं घेतलं जातं, कापसासाठी कशा प्रकारची माती, जमीन पाहिजे, सॉईल पाहिजे, याच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो कमर्शियल जॉग्राफीमध्ये याच्यावरती एक क्वेश्चन इथं आलेला होता बघा. नंतर इकॉला संदर्भात म्हणजे इकॉनॉमी संदर्भातला जॉग्राफी आहे बघा, याच्यावरती एक क्वेश्चन आलेला होता बघा इकॉनॉमिक संदर्भात. आता ॲप्लाइड जॉग्राफीवरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. ॲप्लाइड जॉग्राफी म्हणजे काय, की एखाद्या राज्याचं एक जॉग्राफिकल कंडिशन दिली जाऊ शकते बघा. म्हणजे तिकडं आर्द्रता जास्त आहे, त्या ठिकाणी लोक भाताचं पीक वगैरे घेतात, त्या ठिकाणी मासेमारी खूप मोठ्या प्रमाणात चालते. आणि खाली दिलं जाऊ शकतं कुठलं राज्य, आंध्र प्रदेश आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड असं दिलं जाऊ शकतं. तर आपल्याला एक त्याच्या संदर्भात एक अंदाज लावून तो प्रश्न सोडवायचा असतो, त्यालाच ॲप्लाइड जॉग्राफी असं म्हटलं जातं. आणि ॲप्लाइड जॉग्राफीवरती एक क्वेश्चन आलेला होता बघा. हा पॉईंट्स खूप महत्त्वाचा आहे बघा. फिजिकल जॉग्राफी जो आहे ना, फिजिकल जॉग्राफी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण याच्यावरती 5 क्वेश्चन जरी आले असले तर 2011 पासून आणि इथून पुढच्या कुठल्याही परीक्षेमध्ये फिजिकल जॉग्राफीला स्किप करून चालणार नाही आहे. कारण मॅक्सिमम क्वेश्चन इथून निघतात बघा. भौतिक भूगोल जो आहे त्याच्यातून जास्तीत जास्त प्रश्न निघत असतात. नंतर आहे तो पॉलिटिकल जॉग्राफी जो आहे. पॉलिटिकल जॉग्राफी म्हणजे सीमांच्या बाबतीमध्ये, भारताची सीमा इतर देशांच्या बाबतीमध्ये जोडलेली असेल ते असेल, किंवा भारताचं आणि इतर देशांचं जे काही जॉग्राफिकल रिलेशन आहे, इंटरनॅशनल रिलेशन आपण म्हणतो, तर त्याच्या बाबतीमध्ये त्याच्यावरती एक क्वेश्चन आले होता बघा या ठिकाणी. आणि नंतर मग गव्हर्नमेंट स्कीम, नेक्स्ट जो आहे तो गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत, गव्हर्नमेंट स्कीमवरती पण एक 3 क्वेश्चन आले होते. आता गव्हर्नमेंट स्कीम कुठल्या करायचं, काही मुलांना प्रश्न पडतात की लास्ट एका वर्षाचीच गव्हर्नमेंट स्कीम करायच्या का, तर एका वर्षामध्ये ज्या छोट्या छोट्या स्कीम असतात त्या करायच्या आहेत. पण 2014 पासून जे आपण म्हणतो ना फ्लॅगशिप प्रोग्राम जे होते, फ्लॅगशिप प्रोग्राम किंवा फ्लॅगशिप स्कीम ज्या होत्या, की जसं बघा जनधन योजना आहे, फ्लॅगशिप आहे, म्हणजे एवर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा. नंतर स्वच्छ भारत मिशन असेल त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या योजना करायच्या का, तर डेफिनेटली या योजनांना स्किप अजिबात करायचं नाही आहे, त्यांचा अभ्यास करायला पाहिजे. कोणत्या कोणत्या योजना करायला पाहिजे त्याच्यावरती ॲक्च्युली मी लेक्चर बनवलेलं आहे, वाटल्यास ते पण लेक्चर तुम्ही बघू शकता. असं गव्हर्नमेंट स्कीमच्या बाबतीमध्ये आहे. नंतर फॉरेन पॉलिसीवरती प्रश्न विचारलेले काय, हो फॉरेन पॉलिसीवरती पण प्रश्न एक विचारलेला आहे. म्हणजे भारत आणि अमेरिकेचं रिलेशन काय आहे, किंवा अमेरिका आणि रशियाचं रिलेशन काय आहे, तर हे इंटरनॅशनलच्या बाबतीमध्ये, इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीमध्ये आहे. याला आपण ॲक्च्युली जॉग्राफीमध्ये किंवा ॲक्च्युली करंट अफेअरमध्ये पण काउंट केला जाऊ शकतो. आता इथं जे सांगितलं याचा संदर्भ मॅक्सिमम करंट अफेअरचे आहे बघा.
जे पॉईंट्स किंवा जे सब्जेक्ट्स आपण बघितले मॅक्सिमम करंट अफेअर्स मी म्हणेल की 60-40 रेशो जर घेतला, 40% जे क्वेश्चन्स आहेत ते बुक्समधून आलेले आहेत बघा. बुक्समधून म्हणजे त्याचा पण करंट अफेअर्सच्या संदर्भात आणि 60% जे प्रश्न आले म्हणजे 60 प्रश्न जे आलेले आहेत ना, हे करंट प्लस GS यांचा इंटर रिलेशन घेऊन हे क्वेश्चन आलेले आहेत. मग आता अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं आहे की करंट अफेअर आणि प्रत्येक विषयाचा स्टॅटिक पॉईंट जो आहे त्याला इंटर रिलेटेड करायचा. ते इंटर रिलेटेड कसं करायचं बघा. समजा 2016ला पाऊस पडला नाही आहे, पाऊस न पडण्याचं कारण म्हणजे काय आहे तर एल निनो. आता एल निनो काय तर जॉग्राफीमधली कन्सेप्ट झाली. एल निनोमुळे काय होतं तर मान्सूनच्या पावसावरती परिणाम होतो, म्हणजेच साऊथ वेस्ट मान्सून तिथून कमी होत जातो एल निनोच्या इफेक्टमुळे. मग हे करंटची सिच्युएशन झाली पाऊस न पडण्याची 2016ची की एल निनो इफेक्ट झाला. पण एल निनो ही कॉन्सेप्ट जी आहे ती जॉग्राफीमधली कॉन्सेप्ट आहे. मग एल निनो काय असते ते माहिती पाहिजे, ला निनो काय आहे ती माहिती पाहिजे. तसंच 2019 आहे. 2019ला 100 वर्ष पूर्ण कशा झाले तर 1919 पासून 2019 पर्यंत. मग आता 2019ला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, जालियनवाला बाग हत्याकांड असेल, मग तो इतिहासाचा भाग झाला. मग याला अशा प्रकारचं इंटररिलेट करता आलं पाहिजे. आणि ते इंटररिलेट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा क्वेश्चन पेपरचं प्रॉपर एकदम ॲनालिसिस करणं पण काय तर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर 2011च्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि आपल्याला कशा प्रकारे पुढे येणाऱ्या जी काही UPSCची परीक्षा असेल 2021, 22, 23 कोणतीही असेल त्याला टॅकल करण्यासाठी आपल्याला कसं सामोरं जायचं आहे, प्रश्नपत्रिका विश्लेषण खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आपण 2012ची GSची प्रश्नपत्रिका जी आहे ते आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला बघू. मी तर थांबतो. बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनची लिंक खाली देईल. महत्त्वाचे व्हिडिओज वगैरे असतील त्या ठिकाणी आहेत तर तुम्हाला त्या भेटून जातील. मी ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.